जय जवान जय किसान शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, अखेर बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। कारण की बीड जिल्ह्यातील खरीप 2025चा पीक विम्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे। कारण की कृषी मंत्र्यांनी एक बैठक बोलवली आहे। 26 मे रोजी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलवलेली आहे। त्या बैठकीमध्ये खरीप 2025 बीड जिल्ह्यातील पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे। शेतकरी बांधवांनो, या अगोदर आपण धाराशिव जिल्ह्याचा, लातूर जिल्ह्याचा पीक विम्याविषयी अपडेट दिलेले आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार आपण अपडेट देत असतो। यामध्ये बीड जिल्ह्याचा अत्यंत एक संभ्रमावस्थित शेतकरी होते, त्या जिल्ह्याचा पीक विम्याचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे। कारण की मुंबईत 26 मे रोजी बैठक होणार आहे। कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत बीड जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याचा प्रश्न तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस कृषी विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विमा कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत। शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते आणि त्या नुकसानीचा शेतकरी बांधवांनो फटका बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती फटका बसलेला होता। आता लातूर असो, धाराशिव असो, बीड असो, ह्या 3 जिल्ह्यामध्ये ICICI लोंबार्ड एकच कंपनी आहे। पीक कापणी प्रगती आक्षेप घेण्यात आल्या वेळोवेळी राज्यस्तरीय कंपनीने, राज्यस्तरीय समितीने अहवाल देऊन विमा कंपनीने वेळोवेळी विमा मिळवण्यामध्ये अडथळा आणत होती। अखेर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करून बैठकीचे आयोजन लावून जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणे गरजेचे आहे। शेतकरी संघटनांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे आहे, तरच शेतकरी बांधवांना न्याय मिळू शकते। आता बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागतात का, आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विम्याविषयी वेळोवेळी अपडेट देत असतो। आता आपण पाहू की नेमकं काय होतं ते। आणि शेतकरी बंधू भगिनींनो, लातूर जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, तरीही धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा प्रश्न अखेर गुंतागुंतीचा बनला आहे। कारण की राज्यस्तरीय समितीने अहवाल देऊन, राज्यस्तरीय समितीने निर्णय देऊन पीक विमा कंपनी केंद्रीय समितीकडे धाव घेतलेली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप 2025चा पीक विम्याचा मार्ग गुंतागुंतीचा बनला आहे। आता लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकरी बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्यासाठी वेळोवेळी लढा देण्यात येत आहे। आता आपण पाहू त्या लढ्याला यश येते का, आणखी प्रश्न गुंतागुंतीचा बनत आहे। शेतकरी संघटनांनी याच्यामध्ये आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि शेतकरी बांधवांनो, आपण सर्वांनी एक होऊन लढा दिला पाहिजे, तरच आपल्याला ही पीक विमा मिळू शकते। कंपनी पीक कापणी प्रगती आक्षेप घेऊन शेतकरी बांधवांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे। शेतकरी बांधवांनो, आता बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा पीक विम्याचा मार्ग 26 मे रोजी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावलेली, या बैठकीमध्ये पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा करतो आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अखेर न्याय मिळावे यासाठी पुरेपूर प्रयत्न लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून करण्यात येते। आता आपण पाहू लोकप्रतिनिधी कितपत लढा यांचा सक्सेस होतो। धन्यवाद शेतकरी बंधू भगिनींनो, पीक विम्याविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्याला आपली नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल। आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।